नमस्कार मैत्रिणी, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक महाप्रोमो समोर आलेला आहे. तर आता गुरुजींनी खूप मोठा संकेत दिला आहे आणि हा संकेत ऐकून नंदिनीच्या तर पायाखालची जमीन झालेली आहे. नक्की काय झाले चला जाणून घेऊया. तुम्हाला उत्सुकता आहे ना, मग नक्की कमेंटमध्ये हो टाईप करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता इथे गुरुजी घरी आलेले असतात आणि ते नंदिनीशी बोलत असतात. तेव्हाच बेडरूममध्ये काव्य विचार करत असते की मला ना हे बाळ नको आहे. मला माझ्या आयुष्याच्या अभ्यासामध्ये आता कसलाच अडथळा नको आहे. काही झालं ते मी आज पार्थशी ह्या बाळाबद्दल बोलणार आहे. म्हणजेच काव्याने ठरवलेलं असतं की तिला काही झालं तरी आता ऑपरेशन करून टाकायचं असतं. आणि ती म्हणते पार्थबरोबर मला घरच्यांशीसुद्धा बोललं पाहिजे की मला हे बाळ नको आहे. तर इकडे आता गुरुजी नंदिनीला सांगत असतात की मी आज आलो आहे हे मान्यला भेटण्यासाठी, पण मला तुला खूप मोठी आनंदाची बातमी द्यायची आहे. नंदिनी, तू लवकरात लवकर आई होणार आहे आणि आई तू एक बाळाची नाही तर 2 बाळांची होणार आहेस. तर लगेच नंदिनी म्हणते म्हणजे मला जुळं बाळ होणार आहे का? गुरुजी म्हणतात नाही, तुला जुळं बाळ होणार नाहीत, पण तरी पण तुला 2 बाळांची आई व्हायचं आहे. नंदिनी म्हणते गुरुजी तुम्ही असं कोड्यात बोलू नका, काय आहे ते स्पष्ट सांगा. गुरुजी म्हणतात तुलाच ते कोडं सोडावं लागणार आहे. तुला आता खूप मोठ्या संकटांशी झगडा द्यायचा आहे. तर इथे आता गुरुजींना काहीतरी वेगळं सुचवायचं असतं, पण नंदिनीला ते कळतच नाही. तर पुढे गुरुजी म्हणतात आता जे काव्य जे काही करणार आहे ना, त्यामुळे घरातील जी घडी बसलेली आहे ती विस्कटणार आहे आणि नंदिनी ती तुला पकडून ठेवायची आहे. आता काव्याच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे, पण ते वादळ फक्त तुझ्यामुळे शांत होऊ शकतं. त्यामुळे तू खंबीर हो, कारण तुलाही खूप मोठ्या आव्हानांना सामोरे जायचं आहे. कारण आता एक अध्याय जरी संपला असला तरी दुसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पास होणं खूप अवघड आहे. नंदिनी म्हणते तुम्ही मला आता एवढं काही सांगितलं आहे, पण मला आता खूप टेन्शन आलं आहे. गुरुजी म्हणतात टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही. शांतपणे जर तू विचार केला ना तर तू सगळ्या गोष्टींवरती मात करशील. आता गुरुजींचं नेमके सांगणं काय होतं हे तर नंदिनीला कळत नाही, पण ते आपल्याला पुढील भागामध्ये कळणार आहे. तर पुढील भाग बघण्यासाठी अजिबात विसरू नका. त्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठीला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.